हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. आजचा व्लॉग बरोबर 4:30 वाजता स्टार्ट होते. 4:30ला अजून कमी आहेत 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटं नाही, पण 5 मिनिटं कमी असतील. आणि जसं की रोज जातोय तसं आज पण आम्ही शेतात गेलो होतो. सकाळी गेलो होतो. आज चौधरी साहेब घरी राहिले होते. जसं की मी काल बोलली होती की काल सुट्टी भेटली नाही, पण आज त्यांना सुट्टी भेटणार होती. आणि आम्ही ज्वारी काढायला सकाळी गेलो होतो. 12 वाजता घरी आलो. गुरांची वैरण काढी, खाणं पिणं. नंतर दोघांचे उपवास होते. खिचडी बनवली, खाल्ली आणि नंतर थोडा वेळ आराम केला. आता परत एकदा जायचंय शेतामध्ये. आणि चौधरी साहेब गेलेत पुढे निघून. मी बोलली मी गाडी घेऊन येणार आहे. म्हटलं तुम्ही गाडी ठेवा. काल घेऊन गेली, मला मजा वाटली जरा, म्हणून आज परत मी घेऊन जाणार आहे गाडी. आणि सकाळी पण मी नेली होती, पण आणताना त्यांनी आणली. कारण मला बाटूक घेऊन येताना आहे ना थोडासा त्रास होतो. म्हणजे पाय ठेवायला वरती घ्यायला जमत नाहीत बाटूक ठेवल्यावर, अजून सवय नाही ना. तर चौधरी साहेब गेलेत पुढे आणि मी आता गाडी घेऊन जाणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. मी ऑनलाईन काहीतरी मागवलं होतं आणि तुम्ही म्हणत असाल की रोज शेतातलेच व्हिडिओ दाखवते, काहीतरी नवीन वेगळं दाखवा. तर नवीन पण होणार आहे, पण माझी फक्त ज्वारी काढायची होऊ द्या. ज्वारी काढायची झाली ना की ही बघा, ही मागवली मी ईस्ट. ह्या ईस्टचे आपण पाव बनवणार आहेत. आणि कितीची मागवली काय मला लक्षात नाही आता, कारण मी ऑनलाईन पेमेंट करून टाकलं होतं. आणि ती 8-10 दिवसांनी आली. मग मी करमळ्याला गेली ना की मी बघायची ही भेटते का कुठं, पण ती भेटायचीच नाही मला. आणि कधी लक्षात आलं ना तर भेटायची नाही, आणि कधी मी विसरून यायची. तर लवकरच आपण पाव बनवणार आहोत, चुलीवर ट्राय करणार आहोत. कसे येत आहेत बघायला. तर जेवणाचे पण व्हिडिओ येतील बरं का. पण आता सध्याला कसं शेतातल्या कामांमध्ये बिझी आहे आणि संध्याकाळी अंधार होतो शेतातून येईपर्यंत. सकाळच्या गडबडीमध्ये व्हिडिओ शूट करायला होत नाही, कारण शेतात कधी जायला असं होते उन्हाच्या आधी. म्हणून घ्या ॲडजस्ट करून. तर भेटूया आता शेतात. चला, आता चौधरी साहेब लय वेळ झालं गेलेले, ओरडतीलच गेल्यावर. भेटू शेतात. खडला पेटवल्यावरती ज्वारी हाय तर पेटवता येईल का? तुम्ही म्हणता की इथं गाडी लावायची, इथं गाडी लावायची म्हणलं. गाडी म्हणताय म्हणलं पेटवायचं म्हणताय का काय? मी गाडी लावलेली पटली नाही वे. चौधरी साहेबांनी बघा केवढं काढलंय. आणि मला फोन करून म्हणतात गाडी चालू काही नाही का काय तुला. तिकडून काढत यायला पाहिजे होतं. इकडून ऊन तोंडावर येते, चिपाड चमकत नाही तोंडावर. मी इकडून काढलं तर मला फरक कळेल ना. इकडून पडल्यावर इकडून काढायचं असतं का? नवीन शेतकरी मी, तुम्ही म्हणसान तसं. अशी काढतात ज्वारी अशी काढायची. आणि ह्या अशा पेंड्या फेकायच्या एकसारखी सगळी बुडं करून. आणि ह्याला नंतर पेंड्या बांधायच्या असतात. शेरू बघा कसा मध्ये झोपलाय. रानातला भेटलाय रानमेवा. ज्वारी काढता काढता भुईमुगाचा वेल सापडला. बघू निभार आहेत का? दिवस बघा कुठे गेलाय. मला जायचंय आता की निगोल कापायला. जाऊ दिवस मावळा जाणार, पाणी पाहिजे परत. वाटलं होतं एवढी पात कडला लागेल, पण नाही लागली. अजून लय लांब जायचंय.
पडले ग. पडलंय त्याच्यामुळे उरका नाही खरंच. सकाळ सकाळ झटका यायला पडले. तरी बरंच पडलं आपण. हिथं आहे थोडं ही उभं, हिथं जरा जास्त पडलंय पुढं. अजून ती मागं होतं तसंच इकडं पण झालंय. एवढ्याच 2 साऱ्यांना, पलीकडच्या 2 साऱ्यांना हाय आता पडलेलं. त्याच्या पलीकडे बुटकाई पण पडलं नाही. प्या की तुम्ही. ही अशी कामं असतात बघा शेतकऱ्यांची. तहान नाही म्हणायचं, भूक नाही म्हणायचं, नुसतं काम करत राहायचं. आल्यापासून एवढं काढलंय पाणी न पिता. अजून सगळी ज्वारी ना त्यातला कोरभर तुकडा झाला असेल, हाय ना. बरीच राहिली अजून. तो पण कुठे. चला तर मंडळी, मी चालले आता. गिनीगोल गवत कापायचंय मला गायांसाठी. बाटली टाकली की गाडीची. गिनीगोल गवत कापते आता. ही काय इथंच कापायचंय गिनीगोल गवत. थोडस आहे आजच्या वैरणी पुरतं, बाकीचं झाले कापून. कळपर्यंत दिसायचं नाही तुम्हाला. इथं चौधरी साहेब ज्वारी काढतात. एक पात नेली दोघांनी. मला यायला 5 वाजले ना. 4 वाजता यायचं होतं, 5 वाजले. आता 6 वाजत आलेत. सगळीच लोक चालली घरी. ते बघा तिकडे पण निघालेत घरी. दिसले का हो तुम्हाला. बॅक कॅमेऱ्याने दाखवू काय. हे पण चालले घरी. अहो पहिली लाईट येऊ द्या हो, नका इरे टाकू. लाईटीचा काही नेम लागत नाही. इगरत नाही. मला भीती वाटतं नाही 1-2 दिवस लाईट आली तर लाईटीच्या आधीच कसं घोटाळा असतात. ही भिजवायचंय संध्याकाळी गिनीगोल गवत कापलेलं. हे एवढं कापायचं राहिले. आजची वैरण भागन संध्याकाळची एका टायमाची. निघन का वैरणी पुरता. मी घेते कापून. पाणी पिली तर ढेकर आली मला. लांब दिवस गेला. गिनीगोल कापायचं झालं पाहिजे. चला, मोबाईलच्या नादी लागत बसून आम्हाला जमत नाही. कामं पण पुढची झाली पाहिजेत. काय करायचं, जावं लागतंय, यावं लागतंय. उशीर झाला हो यायला आज. काय म्हणती का ढमी. बिबट्या आलाय वय. पळ पळ, तू पळ लवकर, बिबट्या येईन नाही तर माग. आणि मला सोडून चालली वय. मला बिबट्या घेऊन गेला तर चिवला वजा झालंय वय. बर मी पण येते माग माग पळत. मामांनी पण वैरण बांधायला सुरुवात केली आणि मी वैरण कापता कापता उठून आली इकडं. माझी वैरण कापायची राहीन बाबा. परत चौधरी साहेबांचा बोराडा खायला लागेल मला थोड्यासाठी. काढलं पटापट कापून गिनीगोल. चौधरी साहेब गाडीवर रचतायत आता. हे एवढा अन्याय करतात ना माझ्यावर. हे चौधरी साहेब आमचे घरी असले तरी गिनीगोल कापत नाहीत कधी. एवढी कुस आहे त्या गिनीगोलाला ना, दिसणार नाही आता ह्याच्यात, नाही तर दाखवली असती. एवढी कुस आहे बघा ही, बारीक बारीक सगळी. एवढं चावतं ना ते अंगाला, टोचतं सगळीकडनं. पण घरी जरी असले तरी म्हणणार नाहीत मी कापतो आज, राहू दे. मलाच कापायला सांगतात.
एवढा अन्याय मी सहन करते यांचा. लय मोठा अन्याय हा दिवसभर मोबाईल घेऊन बसायचं ना अन्याय. दिवसभर मोबाईल घेऊन बसते मी. बर उद्यापासून मोबाईल घेऊन बसते. ज्वारी तुम्ही एकटे काढा बर का. चालतंय का. हा ठीक आहे चालतंय. जाऊ दे आणतील बाया आणतील लेबर आणतील कामाला आणि करून घेतील. मग काय करणार. मी मोबाईल घेऊन बसते मग काय करायचं. चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ खरं तर करायचे छान छान पण आहे ना कामाने शेतातल्या कामाने वेळ मिळेना झालाय. छान छान रेसिपींचं वगैरे नियोजन केले पण काय करणार. आमचं शेतकरी जीवन हे आम्हाला अशी कामं करायला लागतात. काबाड कष्ट. मी गिनीगोल कापले ते वाहतायत आता. नाही तर म्हणतात तू घेऊन बस मोबाईल आणि चौधरी साहेब करतायत काम. आणि ही एवढी ज्वारी काढली. अजून दाखवू का. जाऊ दे आता तिकडे नाही जात. अंधार होईल मला घरी जायला. ही विहीर आहे ना आमची. ह्या विहिरीच्या पलीकडच्या शेतामध्ये पण आम्ही सगळी ज्वारी काढली तिथली पण. आणि चौधरी साहेब आमचे म्हणतात दिवसभर मोबाईल घेऊन बसायचं. तुझ्यावर केवढा मोठा अन्याय आहे. वाटतं का बघून. सगळे म्हणतात लय गरीब आहे राणी आगाव आहे. बघा कसं आहे उलट. मी जाऊ का पुढं मग. पाण्याची बाटली न्यायची का ठेवायची. गाडीची तिकीट टाकली ना. बर चालले मग मी. बाय बाय. जा म्हणतात. चल शेरू आपला चल. आपल्याला नाहीत नेणार गाडीवर. नाही गाडीवर घेऊन जातात बरं का मला पण आहे ना गाडीवर वजन आहे आणि फुल अशी हँडलपर्यंत गाडी गिनीगोल चोपली त्याच्यावर. मग ती गाडी वळवायला वगैरे त्रास होतो ना. आणि पाठीमागं मी काय कमी का 100 किलो खाती हूं मैं भी. ह्या शेतातली पण काढायची. बघा किती भरपूर आहे बाबा भरपूर आहे. ज्वारी किती होईल माहित नाही बर का. पण मला ती ज्वारी बघून बघूनच भीती वाटायला लागली. कधी होईल असं झालंय. सगळं संघच आले काढायला. एका शेतातली झाली. दुसऱ्या शेतात सुरुवात केली. चौधरी साहेब आमचे आले म्हणतील अजून रस्त्यातच आहे. साईडला होते नाहीतर घाततील अंगावर. म्हणतील तुला मोबाईल मुळे दिसत नाही. गेले. कसं घेऊन गेले असते मला गाडीवर. एवढा छोटा रस्ता. शेरू बघा कसा पुढं पुढं पळतोय. मला बघून माघारी आला. मला बघून माघारी वळला. त्याला वाटलं असेल ही एकटीच राहिली पाठीमाग. काय झालं शेरू. तू माझ्यासाठी थांबलाय. माझ्यासाठी थांबला तू. मी नाही येणार घरी. मी नाही येत घरी. जा जा. त्या पुलावरून आले चौधरी साहेब. मी इथून जाते कॅनेल मधून. मी रिकामी आहे ना म्हणून. रिकामा असलं की इकडून जायचं आणि गाडीवर असेल किंवा गाया वगैरे आणल्या ना शेतामध्ये की मग तिकडून जायचं. ससा 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 ताणला शेरूनी. ससा 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 गेला. पटना वागर लावा की.
शेताची राखण करत नाही पेंडीला येतो आणि कसे पेंडी द्यायचे. शेरू का भुकतोय शंभूला सकाळपासून आज? दगड हाणण्याचं जणी. पटनाला वागर लावा की खरंच लयच आहे तिथं. सगळा हरभरा खाल्लाय माझा तिथला. गिनीगोरात काय सुद्धा हरभरा नाही ठेवला. लावा लावा शेरू. आता चालू केल्याशिवाय आधीच नेऊ. झाली का चालू बांधायची आणि ती पेंडी घेऊन जायची. काढायची वाधायची घेऊन जायची. होय होय हो सांगाय तुम्ही पटणाला काढायची बांधायची घेऊन जायची. काढायची पेंडी ऐकून घ्या आम्ही काढून घेतो काढायची बा. बांधायची आणि नाही घेऊन काढून घेऊ का? जायचं. काढून घेतो तसं काय नाही काढून घेतो. कचेरी द्यायचीच आहे या. हे पटना नाहीत बर का. आणि आमच्या शेतांचे राखणदार असतात हे. यांच्याकडे राखण असते शेतांची. दिसताय पटनाना दिसताय. राखण असते शेताला न तरी माणसं संडास करून गिनी करून जातात. काय बी काय बी व्हिडिओ चालू आहे माझा आणि काय बी. बरोबर आहे ना. संडास करून लोकं जातात. गाडी धरताना याच्यातनं अंधार. त्यांनी माणसाची राखण करावं. माणसांच्या घरांमध्ये बाथरूम नाही काय करते ते. त्यांना म्हणायचं वरती जावं इथं कोणी थांबायचं नाही. माग दगड घालायची पटनाना. असंच चालेल बाबा. काय चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र. आमची बसकरी चालू आहे बरं का. आणि खरंच ते राखणदार आहेत आमच्या शेतांचे. म्हणजे सगळ्या शिवारामध्ये त्यांना एक पाचुंदा असतो दरवर्षी आणि त्यांनी राखण करायची असती. म्हणजे ते समाजाचे ते. आणि जे शेतकरी आहेत त्यांना माहिती आहे की 12 बलुते असतात गावामध्ये आणि बलुत्यांना त्यांचा मान दिला जातो. तर आमच्याकडे हे अजिबात असला काही कमीपणा नाही कोणत्या गोष्टीचा की आमच्या समाजावरून किंवा कशावरून बोलली तर गैरसमज फालतूचा करून घेऊ नका. पिऊला दिसला होता. पिऊ तुला दिसले ना बिबट्या? तू म्हणली की मला येताना बिबट्या आलाय बिबट्या पळापळा घरी म्हणून बोललेली ना. मग आम्हाला केवढं ताणलं बिबट्याने माहिती का. तू पळून आली. अगं मी तर केवढी रडत होती. वाचवा वाचवा बिबट्या आलाय बिबट्या आलाय. हा खरंच लय रडत होती मी. तुला ऐकायला आलतं का रडलेलं? रडलेलं ऐकायला येत होतं तुला? मग मला शेरूने वाचवलं माहितीये का. मग काय शेरू आलता. शेरूने मला वाचवलं. हे बघा येड. हे बघा येड. हा हा हा